आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई आलात तुम्ही? बसा पाणी आणते. वहिनी नकोय पाणी. एवढ्या उन्हाचा आलात? नकोय ग, खरंच नकोय. कसा गेला पेपर? बरा गेला. असं का म्हणताय? मी खरं सांगू, माझ्या समोर पेपर आल्यानंतर ना मला आठवतच नव्हतं ग काही. मग काय केलं तुम्ही? मग सर म्हणाले ना तसं केलं मी. सर मला बोलले की तू ना 1 मिनिट शांत बस, रिलॅक्स हो आणि मग पेपर लिहायला घे. तसंच केलं मी. मग आठवलं ना सगळं? वहिनी आठवलं. वहिनी बरं झालं सर होते, नाहीतर माझं काय झालं असतं काय माहिती. बरं झालं आज सर तुमच्या सोबत होते. मी ताई ताई कशी आहे? बरी आहे ना ती? कुठे दिसत नाहीये. आई आई कुठे आहे? आई आई ताई आईना प्लीज हाक नका मार. काही झालंय का? वहिनी तू गप्प का बसलीस? सांग ना काय झालं. ताई आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ना ते प्लीज शांतपणे ऐकून घ्या. काय झालंय वहिनी? खरं खरं सांग मला काय झालंय. ताईंना पोलीस घेऊन गेलेत. घेऊन गेलेत? वहिनी ते असं कसं करू शकतात? असंच झालंय आणि आईना त्याचं खूप टेन्शन आलंय. पण भाऊ आणि विक्रांत गेलेत ताईंना सोडवायला. वहिनी मी म्हणून म्हणत होते मला नाही जायचंय पेपरला. इतका मोठा प्रॉब्लेम झाला. मी ताई सोबत असायला हवे होते ना ग. ताई तुम्ही शांत व्हा, तुम्ही नका काळजी करू. आई रडू नकोस गो. आता आपल्याला असं रडून चालणार नाही. रडू नको. आई ताईला पोलीस घेऊन गेले. असं कसं करू शकतात ते? आता असं बोलून काय उपयोग? ते झालं ते झालं. पण रवळनाथ आहे आपल्या पाठीशी. तो बायला काय नाही होऊ देणार. हो ताई, आणि विक्रांत आणि भाऊ गेलेत ना ताईंना घरी आणायला. आई आईच्या अशा सिच्युएशन मध्ये मी तिच्यासोबत असायला हवं होतं ना ग. तिची काय अवस्था झाली असेल. बाय तुझी परीक्षा पण तेवढीच महत्वाची होती ना. आई परीक्षा मी पुढच्या वर्षी दिली असती. हे असं बोललेलं तुझ्या गिरजा ताईला आवडलं असतं काय? काय ना, लक्षात ठेव बाळा, नशीब आपल्याला पडताळून बघत असतं. आता आपली वेळ आहे. त्या वेळेला ना असे चुकीचे निर्णय घ्यायचे नसतात. नको रडू, नको रडू. आई ताई लवकर सुटायला हवी ग. सुटेल बघ माझी गिरजाबाई, लवकर सुटेल. हे तुम्ही केलेल्या कामाचे पैसे. हो थँक्यू. वा, खूप छान काम केलं का तुम्ही. तुम्हाला कसं कळलं आम्ही छान काम केलं ते? हो, हा काय प्रश्न आहे? एवढा पैसेवाला माणूस आहे, 4 माणसं ठेवली असती. या मामीला जेवढी अक्कल आहे ना त्याच्यातली कणभर अक्कल सुद्धा या माणसाला नाहीये. बरोबर बोलतायत त्या, माझ्या माणसानेच सांगितलं मला. मग तुम्हाला हेही कळलं असेल की त्या पोरीला पोलीस उचलून घेऊन गेले? सगळ्या बातम्या कळल्यात मला. खरं तर आम्ही तुमचे पायच धरायला हवेत. अरे बाबा, माझे पाय का धरतोय? हो
एवढ्याशा कामाचे तुम्ही आम्हाला भरपूर पैसे दिलेत ना म्हणून. अशीच जर माझी कामं करत राहिलात ना तर तुमचे खिसे कायम पैशाने भरलेले राहतील. एक शंका होती. बोला. आम्हाला काही होणार नाही ना? हा, माझ्या विरोधात जायचं नाही. नाही नाही नाही, आम्ही कशाला तुमच्या विरोधात जाऊ. मग काय नाही होणार तुम्हाला. हा, पण तुम्ही सावध राहा. बरं, आम्ही निघू. मग काही इथे राहण्यासाठी घर बांधून देऊ. नाही, का खरंच घर बांधून देऊ का दोघांची समाधी बांधायला घेऊ? नाही, एक विचारायचं होतं. तुम्ही कोण आहात आणि आम्हाला एवढे पैसे का देताय? तुझी उंची काय रे? 5'11". तेवढाच खड्डा खणायला घेतो लगेच. चल. गेले खुळे चंगू मंगूची जोडी. अरे माझ्या अपमानाचा बदलो घेण्यासाठी तुमचा वापर करतोय मी. आता त्या विक्रांत आणि गिरिजा काही मी सुखान जगात घेऊचंय ना. शिरला कानात. अगं चिटल्या, रडते कशाला तू? हा, आई मला ताईची खूप आठवण येते ग. अगं बाय येतच असेल बघ आता. गौरव आणि विक्रांत बायला घेऊनच येत असतील. हो, आई बरोबर बोलतात. ते आतापर्यंत निघाले सुद्धा असतील, कधी येतील. आणि बाय आली ना की तिला लगेच प्रश्न विचारून हैराण नको करू. नाही नाही, तिला त्रास होईल असं काहीच बोलणार नाही मी. आयडिया आहे माझी बाय. आजी, आपण ना आज माझ्या बायच्या आवडीचं सगळं जेवण करूया. हो, तू बाकीच्या जेवणाची तयारी कर. पिठलं मी करते. बायला माझ्या हातचं पिठलं खूप आवडतं. मी पिठल्याची पण तयारी करून देईन तुम्हाला. आता असा रडका चेहरा करून बसू नको. माझ्या बायला वाईट वाटेल ना. आई पण